नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाहतूक सेना आक्रमक झाली असून परराज्यातील ओला उबेर वाहनांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी आरोप केला की अनेक परराज्यातील चालक आवश्यक परवाने, बॅज आणि कर न भरता प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. मनसे कार्यकर्त्यांनी कारवाई दरम्यान 6 परराज्यातील वाहने पकडून आरटीओच्या ताब्यात दिल्याचा दावा केला आहे. तसेच परवाना नसतानाही काही चालक प्रवासी वाहतूक करत असल्याचेही समोर आल्याचे काळे यांनी सांगितले. या प्रकरणी आरटीओने कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. माझ्यासोबत आमचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन खानविलकर आहेत. वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली सगळं आंदोलन सुरू आहे. युपी, बिहार आणि विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात गाड्या आज नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई परिसरात दिसतात, ज्यांना कुठल्याही पद्धतीची प्रवासी वाहतूक करायची परवानगी नाही. पण त्याचे चालक जर 3 आणि 6 महिन्यापूर्वी इथे आले, त्या गाड्या घेऊन इथे आलेले आहेत, ज्यांचं कुठलंही पोलीस व्हेरिफिकेशन नाही, अनेकांचे लायसन नाही, लायसन आहे तर रिक्षा परमिट नाही, रिक्षा परमिट आहे तर बॅच नाही, असं सर्रास गोंधळ कारभार आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे सुरू आहे. याच्या मागे मोठं आर्थिक लागेबांधे असं स्पष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा आरोप आहे. त्याचबरोबर आमच्या आया भगिनी, आमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आम्ही कुणाच्या भरोशावरती पाठवायचं याचं उत्तर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी, यंत्रणांनी देणं गरजेचं आहे. आज अनेक गाड्या आज आम्ही नवी मुंबईमध्ये पकडून दिल्या, ज्या युपी पासिंगच्या आहे, ज्या बिहार पासिंगच्या आहे, ज्या दीव दमण पासिंगच्या आहे. अनेक त्यातले चालक हे 3 आणि 6 महिन्यापूर्वी आलेत, ज्यांच्याकडे कुठला युनिफॉर्म नाही, लायसन नाही, रिक्षा परमिट नाही. भविष्यात या गाड्या अशाच पद्धतीने राहिल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या गाड्या फुटल्या जातील असा इशारा आम्ही आरटीओला आज देतो. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.